श्री स्वामी समर्थ. ऑगस्टमध्ये या 5 राशींचा भाग्योदय. सूर्य गुरुची पॉवरफुल युती करणार मालामाल. पैसा चुंबकासारखा येणार. नोकरीत प्रमोशनचे योग. गुरु आणि सूर्याची युती 5ही राशींसाठी शुभ ठरेल. या शुभ युतीमुळे आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होईल. देवगुरु गुरु आणि सूर्यदेव सध्या कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात असतील. गुरु आणि सूर्याची युती 5ही राशीसाठी शुभ ठरेल. या शुभ युतीमुळे आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगती होईल. कोणत्या आहेत त्या 5 नशीबवान राशी बघूयात. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक काळ चांगला असेल. त्यांचे उत्पन्न वाढेल. नशिबाची साथ मिळेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखी राहील. शनी महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या भावात स्थित असेल आणि याच्या फळस्वरूप या सप्ताहात तुम्ही समाजातील बऱ्याच मोठ्या लोकांसोबत भेट करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न आणि ऊर्जेचा वापर करताना दिसाल. परंतु यावेळी तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की सामाजिक गोष्टी वाढवण्यापेक्षा तुमच्यासाठी आपल्या आरोग्याला प्राथमिकता देण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपल्या ऊर्जेचा बचाव करून त्याला आपल्या आरोग्याच्या सुधारणेसाठी वापर करा. ही गोष्ट तुम्ही चांगल्या प्रकारे समजण्याची आवश्यकता आहे की जर तुम्हाला यावेळी धन लाभ होत आहे तर गरजेचे नाही की ही स्थिती सध्या उद्या राहील. अशात उत्तम हेच असेल की भविष्यातील प्रत्येक आर्थिक आव्हानासाठी आधीसारखी तयारी करून तुम्हाला फक्त डोके लावून गुंतवणूक केली पाहिजे. म्हणून आपल्या मेहनतीची कमाई विचारपूर्वक कुठल्याही योजनेमध्ये लावा. केतुदेव तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात बसलेले असतील आणि अशात या आठवड्यात कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. यामुळे कौटुंबिक शांती देखील विस्कळीत होऊ शकते. तथापि यावेळी आपल्याला इतरांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप न करण्याची सूचना देण्यात आली आहे. अन्यथा आपण त्यांच्या वादात अडकू शकता. जर पूर्वी तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही निराशा हातात आली होती तर या सप्ताहात वस्तू परत ठीक व्हायला लागतील आणि तुमचा व्यवसाय सकारात्मक दिशेकडे अधिक लागेल. यामुळे तुम्हालाही आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्यात ही यश मिळू शकेल. या आठवड्यात विद्यार्थ्यांना पूर्णपणे विश्रांती घ्यायची इच्छा होईल. परंतु आपल्या घर परिवाराचे अचानक आगमन झाल्याने आपली योजना खराब होऊ शकते. म्हणून सुरुवातीपासूनच या शक्यतेसाठी स्वतःला तयार करा आणि अस्वस्थ होऊ नका. अन्यथा आपला संपूर्ण आठवडा खराब होऊ शकतो. तुम्ही आपल्या कुटुंबाला न सांगता आपल्या प्रेमीसोबत यात्रेला जाऊ शकता. परंतु असे केल्यास तुम्ही आपल्या कुटुंबाला आपल्या प्रेम संबंधाविरुद्ध कराल. म्हणून आता जोशमध्ये असे काही करू नका. या सप्ताहात तुमची काही गोष्टी किंवा सवय तुमच्या जीवनसाथीला अशी खुलू शकते की त्यामुळे तुमच्या त्या गोष्टीला घेऊन मोठा वाद होऊ शकतो. अशात जर तुम्ही योग्य वेळी काळजी घेतली नाही तर तुमचा जीवनसाथी रौद्र रूप धारण करून स्थिती अधिक खराब करू शकतो. उपाय: नियमित ओम भार्गवाय नमः चा 24 वेळा जप करा. संयम बाळगा. आपली निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यश प्राप्ती होणार आहे. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंदाज बांधता येणार नाही. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा. मजा लुटा. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा.
आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असल्यामुळे तुम्ही आज चिंतित राहू शकता आणि या बाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब होऊ शकतात. तुमचा नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आजकाल काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. भाग्यांक आहे 8. भाग्यरंग काळा आणि निळा. उपाय: केसरचा टिळा लावा, याने पारिवारिक आयुष्य चांगले चालेल. पुढची भाग्यवान रास आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळेल. आर्थिकदृष्ट्या काळ चांगला असेल. आर्थिक लाभ आणि कामात यश मिळण्याची शक्यता आहे. हे योग मिथुन राशीच्या लोकांसाठी केवळ फायद्याचे ठरतील. या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसेल, परंतु यामुळे तुम्हाला या काळात प्रत्येक प्रकारची दूरची यात्रा करण्यापासून टाळले पाहिजे. आणि जर काही यात्रा गरजेची असेल तर ती आपली मेडिकल तपासणी केल्यानंतरच यात्रेवर जा. या राशीतील व्यक्तीसाठी आर्थिक पक्ष बऱ्याच चढउतारानंतर सामान्य होताना दिसेल, कारण तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात केतू ग्रह स्थित असेल. शक्यता आहे की सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात जरी तुम्ही ठीकठाक फळ, परंतु लहू तुमच्या जवळ वेगवेगळ्या संपर्कांनी धन येताना प्रतीत होईल. म्हणून भाग्याचा योग्य लाभ घेऊन या सप्ताहात आपल्या धनाची बचत करण्याकडे आपले प्रयत्न करा. जर तुमचे माता पिता आरोग्याच्या प्रती प्रभावित होते तर त्यात या सप्ताहात सुधार येण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे या पूर्ण सप्ताहात तुमचे कौटुंबिक जीवन बऱ्याच प्रमाणात उत्तम राहील आणि या काळात तुम्ही काही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना बनवू शकता. ज्या आधीच्या अपूर्ण असलेल्या कामाला घेऊन तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आधीपासून रागावत होते, त्यांना तुम्ही या सप्ताहातही पूर्ण करण्यात अयशस्वी होऊ शकता. यामुळे तुमच्या मानसिक तणावात वृद्धी तर होईलच, सोबतच शंका आहे की हे कार्य तुमच्याकडून घेऊन दुसऱ्या सहकर्मीला दिले जाऊ शकतात. या सप्ताहात ते विद्यार्थी जे काही ना काही नवीन शिकतात त्यांची बौद्धिक क्षमता उत्तम होईलच. या व्यतिरिक्त अन्य विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेत कमी, सोबतच बरेच हानिकारक परिणाम भोगण्याची वेळ येऊ शकते. बऱ्याच काळापासून जर तुम्ही नात्यामध्ये नाही तर या सप्ताहात तुम्ही आपल्या घरच्यांना आपल्या संगीला भेटू शकता. या काळात चांगली गोष्ट ही आहे की असे बरेच योग बनत आहेत की तुमचा हा प्रयत्न पाहून घरातील लोक आनंदित होतील आणि तुमच्या आवडीला महत्त्व देऊन तुम्हाला त्यांच्यासोबत प्रेमविवाहाची सहमतीही मिळू शकते. अशात या सकारात्मक काळाचा अधिकात अधिक फायदा घेऊन त्या बाबतीत आपल्या प्रेमीसोबत संवाद करा. पूर्वीच्या कौटुंबिक वादविवादाच्या कारणाने तुमचे जे आयुष्य वैवाहिक जीवन प्रभावित होत होते, त्यामुळे या सप्ताहात बऱ्याच प्रमाणात उत्तम असण्याची शक्यता कायम बनताना दिसत आहे. म्हणून हा सकारात्मक लाभ घेऊन तुम्हाला आपल्या जीवनसाथीसोबत वेळ व्यतीत करण्याची आवश्यकता असेल. उपाय: नियमित 41 वेळा ओम नमो नारायणाचा जप करा. स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस. ज्या लोकांचा नातेवाईकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावी लागू शकते. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्यासोबतही कुणी नसेल. तुमची व्यस्त दिनचर्यामुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल आणि तो याबाबत रोज संध्याकाळी बोलून दाखवेल.
भाग्यांक आहे 6, भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी. उपाय: गरीब आणि गरजू लोकांना भोजन देऊन काही वस्तू भेट द्या. सिंह राशी. सूर्य आणि गुरूच्या युतीने सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. सिंह राशीच्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या हा तुमच्यासाठी चांगला काळ असेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती कराल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहील आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात गुरुदेव उपस्थित असतील आणि अशात या सप्ताहात तुमच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा तुमचे आरोग्य बाधित करू शकते. अशात आपल्या व्यस्त जीवनात काही वेळ काढून आपल्या शरीराला आराम द्या. या आठवड्यात कोणतीही वडिलोपार्जित मालमत्ता खरेदी किंवा विक्री केल्यास आपण महत्त्वपूर्ण प्रमाणात पैसा कमवू शकाल. तथापि हे लक्षात ठेवा की प्रत्येक कायदेशीर सौदा संपण्यापूर्वी ते अज्ञात लोकांसमोर ठेवणे किंवा त्याबद्दल त्यांना सांगणे आपण करत असलेला हा व्यवहार खराब करू शकते. म्हणून आता असे काहीही टाळा. या आठवड्यात तुम्हाला असे वाटेल की कुटुंबातील लोक तुमच्या उदार वागण्याचा फायदा घेत आहे, ज्यामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतु असे असूनही स्वतःला मजबूत बनवित असताना आपल्याला यावेळी आपल्या स्वभावात काही बदल करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच सुरुवातीपासूनच याची काळजी घेणे आपल्यासाठी फायद्याचे ठरेल. या राशीतील स्वनियोजित व्यवसायी या सप्ताहात अधिक यश मिळवतील. यामुळे त्यांना समाजासोबत घर कुटुंबात ही योग्य मान सन्मान मिळू शकेल आणि यामुळे त्यांना स्वतःला उत्तम प्रदर्शनासाठी प्रोत्साहित करण्यात मदत मिळेल. ते विद्यार्थी जे काही व्यावसायिक शिक्षण प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी ही वेळ सामान्य रूपात अधिक शुभ राहू शकते. यासोबतच त्यांना आपल्या शिक्षणात काही उत्तम प्रदर्शन दिले बऱ्याच संधी प्राप्त होतील. म्हणून तुम्ही आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा. सिंगल जातकांना यावेळी कामाच्या व्यस्ततेच्या कारणाने तुमच्या प्रेमीसोबत आपल्या मनातील गोष्टी सांगण्यात यशस्वी राहणार नाही. यामुळे त्यांच्या स्वभावात चिडचिडेपणा येईल आणि सोबतच तुम्ही या चांगल्या संधीचा योग्य लाभ घेण्यासाठी स्वतःला वंचित ठेवाल. जीवनात कधीकधी खूप कठीण वेळ वाटते आणि या सप्ताहातही असे काही तुम्हाला आपल्या वैवाहिक जीवनात वाटू शकते. यामुळे तुम्हाला घर कुटुंबातून दूर पळणे आवडेल. म्हणून तुम्ही सर्वसाधारण वेळ बाहेर व्यतीत कराल. उपाय: शनिवारी सूर्यग्रहासाठी यज्ञ हवन करा. रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांनी खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करण्याचे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानाच्या शिक्षणावर चांगले खर्च करावे लागू शकते. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. आपला किमती वेळ त्यांच्याबरोबर घालवा. पुन्हा एकदा आनंदी सोनेरी दिवस येण्यासाठी आपल्या रम्य आठवणीचा आधार घ्या. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकेशी अति भावूक बोलू नका. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वतःला गुंतवा. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होते. तिराहित व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचे प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्या. भाग्यांक आहे 8, भाग्यरंग काळा आणि निळा. उपाय: कौटुंबिक बांधिलकी घनिष्ठ करण्यासाठी पिंपळाच्या झाडाजवळ 5 पिवळी पाने दफन करा. समोरची भाग्यवान रास आहे कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींचे प्रेम जीवन सुखकर राहील. नशिबाची साथ मिळेल आणि त्यांची आर्थिक भरभराट होईल. त्यांचे नातेसंबंध सुधारतील. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील.
बृहस्पती देव तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या भावात स्थित असेल आणि अशात हा सप्ताह तुमच्या आरोग्य जीवनासाठी बराच उत्तम राहण्याची अपेक्षा आहे. या काळात तुम्ही आपल्या लोकांसोबत अधिक मिसळणे आवडणार नाही, जे तुम्हाला व्यर्थ चिंता देते. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बरेच उत्तम राहील. या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि त्यात आलेल्या सुधारणेमुळे सप्ताहाच्या मध्यात तुमच्यासाठी काही गरजेच्या गोष्टी खरेदी करणे सहज होईल. यामुळे तुम्ही आपल्या सुख सुविधेपासून वृद्धी करतानाही दिसतील. काही लोकांसाठी कुटुंबात कुणी नवीन पाहुणा येण्याचा आनंद आणि उल्हास असेल. यामुळे घरात नवनवीन पक्वान्न बनतील आणि सोबतच तुम्हाला बऱ्याच वेळेनंतर पूर्ण कुटुंबासोबत बसून आणि वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. या आठवड्यात व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळावे लागेल, कारण आपल्याला हे समजावले पाहिजे की आपली योजना प्रत्येकासह शेअर करणे देखील कधीकधी आपल्याला मोठ्या अडचणीत आणू शकते. या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह विशेष स्वरूपात अनुकूल असेल, कारण ही वेळ तुमची बऱ्याच प्रमाणात साथ देईल. परंतु यावेळी तुम्हाला आपल्या स्वतःचा आळस त्यागून आणि वेळ मिळाल्या शारीरिक गोष्टींमध्ये भाग घेऊन स्वतःला ताजे ठेवण्याची आवश्यकता असेल. कारण तुमची चंद्र राशी 7व्या भावात शनी ग्रहात बसलेली असेल, म्हणून आळस त्याग करणे तेव्हाच तुम्हाला यश हातात येईल. जर तुम्ही कुणावर खरे प्रेम करतात तर या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रेम जीवनात खूप चांगल्या परिणामांची प्राप्ती होईल आणि तुमचे प्रेम जीवन उत्तम होईल. जर तुम्ही आतापर्यंत सिंगल आहे तर तुम्हाला घरच्यांच्या मदतीने कोणी खास व्यक्तीसोबत भेट करण्याची संधी मिळू शकते. विवाहित जातकांसाठी हा सप्ताह खूप चांगला राहील, कारण तुम्ही या काळात आपल्या आरामाचा क्षेत्रातून निघून आपल्या जीवनसाथीला प्रसन्न करण्याचा प्रयत्नही करताना दिसाल. तुमच्यासाठी हा सप्ताहाचा शेवट आपल्या वैवाहिक जीवनासाठी सर्वात अधिक अनुकूल राहू शकतो. उपाय: नियमित 41 वेळा ओम बुद्धाय नमः चा जप करा. तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद गिरवून घेतील, परंतु तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर तणावाशी सामना करू शकाल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. आपल्या स्वभावात चंचलता आणू नका, विशेषतः आपल्या जोडीदाराबरोबर वावरताना तर नकोच, अन्यथा घरातील शांततेला ते मारक ठरू शकते. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ती चीज होईल. महत्त्वाच्या व्यक्तीसोबत चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की मैत्रीमुळे आपल्या महत्त्वाचा वेळ खराब करू नका. मित्र हे येणाऱ्या काळातही भेटू शकतात, परंतु शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. तुमचा जोडीदार किती रोमॅन्टिक होऊ शकतो हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. भाग्यांक आहे 7. भाग्यरंग बदामी आणि पांढरा. उपाय: वडील किंवा गुरुच्या सकाळी उठल्या उठल्या पाया पडा व सेवा करा. पारिवारिक जीवन सुख शांतिमय राहील. पुढची भाग्यवान रास आहे मकर राशी. सूर्य आणि गुरुच्या युतीमुळे मकर राशीला फायदा होईल. व्यावसायिक आणि उद्योजकांसाठी हा चांगला काळ असेल. आर्थिक लाभ होईल. कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल. या सप्ताहात व्यस्त दिनचर्या असून ही तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा चांगले राहील, परंतु याला नेहमीप्रमाणे
खरे मानण्याची चूक समजून आरोग्याच्या प्रति निष्काळजीपणा ठेवू नका. अशा तुमच्या आयुष्याचा आणि आरोग्याचा सन्मान करा आणि चांगली दिनचर्या सुरू ठेवा. अथवा तुम्हाला भविष्यात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भावात गुरु उपस्थित असतील आणि याच्या फळस्वरूप या सप्ताहात तुम्हाला धनलाभ होईल. यानंतर तुम्ही उत्तम गुंतवणूक करून आपली समृद्धी आणि आर्थिक सुरक्षेत वाढ करू शकतात. यामुळे तुम्ही आपल्या नातेवाईक किंवा कुणी जवळच्या सोबत भागीदारीमध्ये व्यापाराच्या बाबतीतही काही मोठा निर्णय घेऊ शकतात. कारण शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात बसलेले आहेत. काही लोकांसाठी कुटुंबात कुणी नवीन पाहुणा येण्याचा आनंद आणि उल्हास असेल. यामुळे घरात नवनवीन पक्वान्न बनतील आणि सोबतच तुम्हाला बऱ्याच वेळेनंतर पूर्ण कुटुंबासोबत बसून आणि वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. यामुळे तुम्ही कार्यस्थळी दुसऱ्यावर विश्वास लवकर ठेवणार नाही. यामुळे तुमची बरीच गरजेची कामे बाधित होऊ शकतात. ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्यासाठी शिक्षण आवश्यक असते, तसेच तंदुरुस्त शरीरासाठी झोपेची देखील आवश्यकता असते. परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त झोप या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकते. म्हणूनही गोष्टी सुरुवातीपासून लक्षात ठेवा. या सप्ताहात तुम्ही आपल्या प्रेमीसोबत भेटण्यास असमर्थ असाल. यामुळे तुमच्या दोघांच्या प्रेम आणि रोमांसमध्ये बाधा येईल. याचे कारण तुमच्या दोघांपैकी एका कुटुंबातील हस्तक्षेप असू शकते. निजी जीवनात दुसऱ्यासोबत चालत आलेला वाद तुम्हाला त्रास देईल. या सप्ताहात तुमच्या सासरच्या पक्षातील कुणी सदस्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे. याचा सरळ नकारात्मक प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनाला प्रभावित करून तुम्हाला चिंता देऊ शकते. उपाय: शनिवारी दिव्यांगांना भोजन द्या. आपल्या मद्यपानाच्या सवयीवर ताबा मिळवण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यपान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे. त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मागू शकतो. जर तुम्ही त्यांना रक्कम दिली तर तुम्हाला आर्थिक समस्याचा सामना करावा लागू शकतो. तुमचा मनमोहक स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्व यामुळे तुम्ही नवीन मित्र जोडाल आणि त्यांच्याशी संपर्क वाढवाल. प्रणय राधन करण्याच्या चाली फळणार नाहीत. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह शेवटपर्यंत चिकाटी दाखवतील तर तुम्ही फायद्यात राहाल. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकता. यामुळे मनाला शांती मिळेल. वीज खंडित झाल्यामुळे किंवा इतर कोणत्या तरी कारणामुळे सकाळी तयार होण्यास उशीर होईल, पण तुमचा जोडीदार तुमच्या मदतीला येईल. भाग्यांक आहे 8. भाग्यरंग काळा आणि निळा. उपाय: भगवान विष्णूची उपासना करण्यासाठी आणि ग्रह बुधच्या दुष्परिणामांना कमी करण्यासाठी अल्कोहोल आणि मांसाहार खाणे टाळा. हे आपल्या आर्थिक प्रगतीस चांगले ठेवण्यास मदत करेल.